वळूया पुढच्या बातमीकडे। राज्यामध्ये यंदा शेतकऱ्यांचं नगदी पीक असलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय। त्यात जे काही सोयाबीन हाती लागले ते शेतकरी बाजारामध्ये विक्री करतोय, तिथेही शेतकऱ्यांची परवड होतीये। सोयाबीनच्या अवस्थेप्रमाणे 2000 ते 4000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीन खासगी व्यापारी खरेदी करतायत। शासनाचं हमीभाव खरेदी केंद्र आतापर्यंत सुरू व्हायला हवं होतं, मात्र 16 ऑक्टोबर आला तरी देखील शासनाने याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असून शासनाचं सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी शेतकरी करतायत। अक्षरशः जो डॅमेज झालेलं सोयाबीन आहे त्याला आम्हाला 1-2000 2500 याच्यावरी भावच भेटत आणि जे चांगल्या प्रतीचं सोयाबीन आहे त्याला जास्तीत जास्त 3500 3800 4000च्या वरी कसंच कोणी व्यापारी घेईन आणि अशामुळं खूप आता संकटात सापडतो आम्ही। अख्ख्या राज्यामध्ये आज जवळपास 200 म्हणजे 350ला वर कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत। त्या कुठल्याही बाजार समितीमध्ये अद्यापही सोयाबीनची ना नोंदणी सुरू झालेली आहे, सोयाबीनची ना खरेदी सुरू झालेली आहे। म्हणजे ह्या सरकारचं नेमकं चाललंय काय? शेतकऱ्याची लगबग काढणी चालू आहे आणि रबीचं नियोजन पण चालू आहे, पण त्या सोयाबीनला भाव 2000 पासून ते 4000 रुपयापर्यंत भाव आहे। डॅमेज सोयाबीन 2000 रुपये 2500 रुपये 3000 रुपये ते 4000 रुपये भाव असा आहे सोयाबीनला। आणि कुठंही राज्यभरामध्ये कुठं हमी भाव आणि खरेदी कुठंच नाही आणि कुठं केंद्रही सुरू नाही, नोंदणी नाही, अद्याप काही पण नाही। लवकरात लवकर शासनाने नोंदणी सुरू करून जे काय शेतकऱ्याचा सोयाबीन आहे ते खरेदी करावं अशी विनंती।